हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ना मला खूप जास्त मी आनंदी झालेली आहे. त्याचं कारण आहे की माझी जी सेल्फी स्टिक होती ती तुटली, आणि जी तुटली ज्याच्यामुळे मी ना त्याला फेविक्विक लावलं आणि फेविक्विक लावून ती चिपकवली. ज्याने प्रॉब्लेम झालाय की हे जे चिटकवली आहे ना याच्यामुळे हे ओपनच होत नाही आहे, आणि ओपन होत नाही त्यामुळे ते मला स्टेबल करता येत नाही आहे. म्हणून मी मागवली एक नवीन दुसरी सेल्फी स्टिक, म्हणजेच एक ट्रायपॉड मागवला आहे. सेल्फी स्टिक जी मी मागवलेली आहे ते तर इथेच आहे ज्यावरून मी बोलते आहे, पण ज्याचा रिव्ह्यू मी आधीच केलेला आहे, म्हणजे मी याचा केलेला आहे, बट मी सेमच मागवलेली आहे. सो नो इश्यू की मी याचा पुन्हा करायला पाहिजे. सो मी तर याचा काही तर केला नाही आहे. तर मी जे नवीन मागवलेलं आहे प्रोडक्ट, आणि ते जे आलेलं आहे ते आहे ट्रायपॉड, जे मी तुम्हाला याच्यामध्ये तर दाखवलंच आहे, रील्सवर असणारच आहे. तुम्ही रीलला बघितलं असेल, मी टाकलेलं आहे अनबॉक्सिंग याचं. आणि त्याच्यासोबतच की ते जे अनबॉक्सिंग मी केलेलं आहे, इथे टाकू का? हां, टाकायलाच पाहिजे. या बघा, इथे जे मी अनबॉक्सिंग टाकलेलं आहे ना, सेम तसंच मी मस्त खोललं, चेक केलं, आणि आता ते तुम्हाला त्याचा मी रिव्ह्यू जो दाखवणार आहे तो तुम्ही बघा. आणि तो आहे इथे. सो आता याच्यामध्ये काय काय आहे, कसं आहे, काय नाही आहे ते तुम्ही बघा. आणि हां, खरं तर मी त्याचा व्हॉइस रेकॉर्ड नाही केलेला आहे. त्याचं कारण असं की मला असं वाटलं की मी आधी चेक करते, त्याला ओपन करते, फिक्स करून बघते कसं वाटतं, काय वाटतं. सो तो मी व्हिडिओ बनवा, आणि त्यानुसार तुम्ही चेक करा, बघा, आणि याची क्वालिटी कशी आहे, सर्व ते जे मी सांगणार आहे ते नक्की ऐका. आणि मी याला किती रेटिंग देते ते पण तुम्ही बघा. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर गाईज, हे जे मी मागवलेला ट्रायपॉड आहे तो आहे झॅगझार्ड ब्रँडचा, जो मी मेशोवरून मागवलेला आहे. हे लाईट वेट आणि पोर्टेबल लॉंग ट्रायपॉड स्टँड आहे, ज्याचा की लांबी ही 7 फीट आहे. त्याचं जे क्लिप होल्डर दिलेलं आहे ते पण ॲडजस्टेबल आहे. त्यामध्ये मला 2 क्लिप्स आलेले आहेत, ते मी पुढे तुम्हाला दाखवते. त्यानंतर याचा जो वेट आहे तो आहे 2000 ग्राम. मी मेशोवरून हे परचेस केलं 387 रुपीजमध्ये. आणि मला डाऊट होता की मी जे मागच्या वेळी मागवलेला ट्रायपॉड आहे हे तसं नको निघायला, कारण जे एक मी मागवलेला आहे त्याचा जो बेस होता तो स्टेबल नव्हता. सो मी चेक करत होते की मला स्टेबल हवं आहे त्याचा बेस. त्यानंतर त्याची क्वालिटी छान हवी आहे. याची क्वालिटी खरं तर ना, हे प्लास्टिक नाही आहे, कोणतं मटेरियल आहे माहीत नाही, पण हे प्लास्टिक नाही आहे. स्टील म्हणतात की ॲल्युमिनियम म्हणतात हे मला नाही माहिती, बट प्लास्टिक मुळीच नाही आहे. त्यानंतर याचे जे मी जॉईंट्स बघत होते ना ते सुद्धा एकदम परफेक्ट आणि असे म्हणतात ना एकदम ढिले वगैरे नाही आहे, जेणेकरून ते इझिली मूव्ह होत आहेत, खालीवर करता येतं आपल्याला व्यवस्थित, हाईट कमी जास्त करता येते. त्यानंतर मला जसा जो डाऊट होता की हे खरंच 7 फीट आहे का, कारण 387मध्ये 7 फीट मिळणं अवघड आहे. पण हा खरं तर मला एक बेस्ट प्रोडक्ट मिळाला की जो 7 फीट लॉंग होता. जो माझ्या म्हणजे मी आहे 5 फूट, त्याच्यावर तो 2 फूट जास्त आहे. सो मला ना असं वर बघावं लागत होतं. सो बेस्ट आहे खरं तर. आणि त्यानंतर जो सेकंड मिळाला आहे की ते होल्डर. सो मी होल्डर चेक करत होते. खरं तर मला होल्डर लावायलाच येत नाही, कारण मी जो पहिला ट्रायपॉड मागवला होता तो म्हणजे रिंग लाईटसोबत होता. सो याची काही गरज तर भासली नाही मला. तर मी नंतर चेक केलं, तर म्हटलं चला आता हे तुझे क्लिप्स आहेत ते चेक करावे, लावून बघावे. मला येत नाही, पण बघूयात कसं होते, काय कसं लावता येईल. तर माझ्या कुठाने तर संपत नाही. सो चेक करा मी कशी लावते. तर त्यानंतर मी याला ओपन जेव्हा करून बघितलं, त्याच्यामध्ये ना मला त्या क्लिप होल्डरमध्ये थोडासा आवाज येत होता, असा कटकट कटकट असा आवाज येत होता. सो मला थोडा डाऊट वाटला यार की हे प्रोडक्टसुद्धा चांगलं आहे की नाही आहे. आणि याचा जो बॉल आतमध्ये होता तो चांगला होता, त्याचा इश्यू नव्हता, पण कटकट आवाज येत होता हा कंटिन्यू होता. मी म्हटलं चला काही नाही होत, नंतर आपण ट्राय करूयात मोबाईल लावून. तर त्यानंतर शक्यतो हे चांगलं होऊ शकतं. सो मी ट्राय केलेलं.
माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि मी ही होल्डर व्यवस्थितरित्या लावू शकले. याच्यामध्ये मी चेक केलं की हे व्यवस्थित फिट होतं की नाही होत, मागचं क्लिप कशासाठी आहे, खरंच हे 360 डिग्री फिरतं का, हे सर्व चेक केल्यानंतर मी माझ्या एका शेवटच्या तात्पर्यावर आले की नाही, हे होऊ शकतं, हे छान आहे, जास्त मुवेबल नाही आहे, आपला जो व्लॉग आपण काढतो त्यासाठी हा व्यवस्थित आहे, त्यानंतर रील्स वगैरे काढतो त्यासाठी सुद्धा व्यवस्थित आहे, त्याला आपण बरोबर 360 डिग्री फिरवू शकतो. याचा बेसमेंट जो आहे, बेस लेग्स जे आहेत ते सुद्धा चांगले आहेत, क्लिपसुद्धा व्यवस्थित आहेत. सो आपण हे कुठं पण इझिली हँडल करू शकतो, कुठं पण इझिली नेऊ शकतो. याच्यामध्ये काहीही डाऊट आता माझा राहिलेला नाही आहे. आणि त्यासोबतच मला एका गोष्टीची खंत आहे जे मी तुम्हाला पुढे दाखवेलच, पण तरीसुद्धा जर बघितलं तर मी याला देईल 5/5 कारण प्रोडक्ट हे मला खूप जास्त आवडलेला आहे. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला खरंच हे प्रोडक्ट आवडलं की नाही आवडलं. खरं तर मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलेलं आहे. मी तुम्हाला याचं रेटिंग पण सांगितलेलं आहे 5/5. याचं कारण असं ना, याची क्वालिटी खरंच खूप छान आहे यार. म्हणजे हे उभं राहू शकते. जसं आपण बाहेर गेलो ना की खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. इट्स लाईक की हवा आलं की ते पडलं, तर असं नको व्हायला ना. त्यासाठी म्हणून मला असं थोडंसं जाडसर हवं होतं, त्याची क्वालिटी हवी होती आणि मला याची क्वालिटी मिळाली आहे, ती छान आहे. फक्त ना मला याचा इश्यू काय वाटला माहिती आहे का, मी तरी 5/5 देणार आहे कारण इश्यू हा जास्त मोठा नाही आहे. त्याच्यासाठी माझं दुसरे प्रोडक्ट आहे त्यामुळे. बट ज्यांना जर असं वाटत असेल की याच्यामध्येच हे प्रोडक्ट असायला पाहिजे, हे प्रोडक्ट इन द सेन्स की हे जे असतं ना हे असायला पाहिजे, तर ते याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे सपोज जर कोणाला असं उभं राहायचं आहे आणि असं हाईट करून आणि तुम्हाला असा फोटो काढायचा आणि तुम्ही याच्या खाली जर उभे आहात, तर इथून असा जो डायरेक्शनचा मिळणार, अशा डायरेक्शनचा मिळणार किंवा असा मिळणार की तुम्ही जर एक्झॅक्ट 90 डिग्रीच्या खाली जाताय असं करून काढताय. सो तसं याच्यामध्ये नाही होत आणि ती गोष्ट मला थोडी कमी वाटते. पण ठीक आहे, तेवढं पण आपण ॲडजस्ट करू शकतो ना. बट याला मी 5/5 देणार आहे. क्वालिटी इज सुपर बेस्ट. तर ठीक आहे, आपण तेवढं ॲडजस्ट करू शकतो. आणि जर मी बोलले ना, इथे लाईक फक्त हे राऊंडेड फिरतं आणि क्वालिटी मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून दाखवायची राहिली की हे कमी केलं तर म्हणजे आपण ढिलं केलं तर हे तर फिरतंच. पण त्यासोबतच ना, हे जर आपण ओपन केलं, हे जर आपण ओपन केलं, हे सुद्धा ओपन होतं राईट. आणि याच्यामध्ये ना इथे होल आहे आणि हा जो होल आहे त्याच्यामध्ये जर आपण टाकलं तर आपला जर आपण ब्लॉग बनवतोय किंवा काही बनवतोय तर हा एक्झॅक्ट 90 डिग्री नो अँगल चेंज हा एक्झॅक्ट असाच परफेक्ट आपल्याला मिळतो, ज्याला की आपल्याला असा अँगल चेंज करायची गरज पडत नाही. आणि हा स्टेबल असतो. हा असं लाईक ढिलं झालं तर इकडे पडणार तिकडे असं होऊ शकणार नाही. सो इट्स अल्सो बेटर थिंग की आपल्याला त्याचा एक इफेक्ट चांगला आहे. हे यूज केलं तर याचा पण इफेक्ट एक चांगला आहे की 360 आपल्याला फिरतं. सो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की बघा. मला कमेंटमध्ये लिंक टाका, लिंक लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला याचं हवं असेल तर मी लिंक पाठवून देईल. आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की 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 लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. ओके, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.